तर आज आहे 17 तारीख आणि आहूंचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं. ते आधार कार्ड अपडेट झालेलं होतं, त्यामुळे आता आम्ही गेले होते वडगाव बुद्रुकमध्ये. तुम्ही बघू शकता की वडगाव बुद्रुकमध्ये आम्ही गेलेलो होतो आणि त्याच प्रकारे आज बिट्टी पूर्णपणे 10 महिन्याची झालेली आहे. तिचा 10वा वाढदिवस आहे, 10वा महिन्याचा, तर डिसेंबरचा. तर बघा तुम्ही कसं काय बघू शकतात की अपडेटेशनचं काम चालू आहे. मी आहोंना म्हणाले की आहो आज 17 तारीख आहे आणि बिट्टी आपली 10 महिन्याची कंप्लीट झालेली आहे आणि तिचं आता आपल्याला फोटोशूट करायचं आहे. तर अशा पद्धतीने सकाळपासून दिवस फार बिझी होता. ते काम करून गेल्यानंतर आम्ही घरी गेलो. त्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आजची तारीख आहे 17 डिसेंबर आणि बिट्टी माझी पूर्णपणे झालेली आहे 10 महिन्याची. तर आम्ही त्या पद्धतीने तिचं फोटोशूट केलं. तर बघा मी तयार झालेली आहे फोटोशूटसाठी आणि अशा पद्धतीने मी गाऊन घातलेला आहे हा. त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने मी तिचं प्रत्येक महिन्याचं फोटोशूट करते. तर ती आता 10 महिन्याची झालेली आहे. तर अशा पद्धतीने पुढं तर आहो बघा तयार झालेले आहेत. आहोंनी देखील नवीन कपडे घातलेले आहेत आणि बिट्टीने मस्त प्रिन्सेससारखा गुलाबी पिंक कलरचा फ्रॉक घातलेला आहे. ते 10व्या महिन्याची ती मस्त छान दिसणार आहे. तिचं फोटोशूट कसं होते मी दाखवते. तर आहो अशा पद्धतीने तयार झाले. त्याच्यानंतर मी थोड्या पद्धतीने जरा जाडी झालेली आहे, वजन वाढलेलं आहे माझं. तर होईल बड्डेपर्यंत थोडं कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आता बघा फोटोशूटसाठी आम्ही जातो आहोत. आमच्याच नांदेड फाट्यावरती फोटोशूट आहे. तर बघा आता तुम्ही बिट्टी कशी तयार झालेली आहे प्रिन्सेससारखी. तर आता आम्ही चाललो स्टुडिओमध्ये. आम्ही स्टुडिओमध्ये आता पोचलेलो आहोत. स्टुडिओमध्ये बघा आहूंचं फोटोशूट होणार आहे. आहूंचं फोटोशूट आता बघा पहिले मी आहूंना म्हटलं की तुमचं फोटोशूट करून घ्या. बिट्टीचे फोटो सेशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. म्हटलं आता फोटो जसे येतील तसं मी तुम्हाला सांगेल की कसं फोटोशूट झालेलं आहे, कसं काय झालेलं आहे. तुम्हाला फोटो मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. तर अशा पद्धतीने आहूंचं फोटोशूट झालं. त्यानंतर आता आमच्या तिघांचं फोटोशूट होणार होतं. तर बघू शकता तुम्ही की कसं फोटोशूट होणार होतं. तर अशा पद्धतीने आम्ही बिट्टीचे फोटोज काढत असतो. आता आमच्या तिघांचं फोटोशूट होणार होतं. मी कॅमेरा तिथे चालू केला आणि मग आम्ही तिघंजणींनी फोटो काढला, बघू शकता तुम्ही. तर हेच फोटो आपल्याला बड्डेला जो 17 फेब्रुवारीला बिट्टीचा पहिला वाढदिवस आहे त्यावेळेस बिट्टीचा फोटो हे तिकडे डिस्प्लेला आपण म्हणजे आपले जे मांडव असणार डेकोरेशनमध्ये तिचे फोटोज लागणार आहे. तर मला वाटलं होतं की पिंक कलरचा ड्रेस घालावा. तर अशा पद्धतीने बिट्टीचं छानपैकी फोटोशूट झालेलं आहे आणि फोटोशूट